मंडळी, झी मराठीवर लवकरच नवरी मिळे हिटलरला ही नवीन मालिका दाखल होते। या मालिकेमध्ये हिंदीमधील प्रसिद्ध मराठी अभिनेता राकेश बापट हा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे। तर अभिनेता राकेश बापट याविषयी काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर 2001 सालच्या तुम बिन या चित्रपटातून तो बॉलिवूड चित्रपटात झळकला होता। या चित्रपटामुळे राकेशला मोठी प्रसिद्धी मिळाली होती, पण त्यानंतर काही मोजकेच हिंदी चित्रपट करून तो मालिकांकडे वळाला होता। मर्यादा, सात फेरे, सलोनी अशा लोकप्रिय हिंदी मालिकेतून तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला होता। तर वृंदावन या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत प्रमुख भूमिका साकारली होती। पण आता प्रथमच राकेश हा मराठी मालिका सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे। झी मराठीवर लवकरच सुरू होणाऱ्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून तो प्रमुख भूमिकेत झळकणार आहे। नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। तर या मालिकेत डॅशिंग एंट्री घेत तो अभिराम जहागीरदार हे पात्र साकारताना दिसणार आहे। या मालिकेत राकेश सोबत कोणती अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार याची जास्तच उत्सुकता आहे, कारण राकेश बापट हा एक तगडा कलाकार आहे। मालिका वरचढ ठरायची असेल तर त्याच्यासाठी अशीच एक तगडी नायिका असणे गरजेचे आहे, तरच मालिकेला चांगली लोकप्रियता मिळेल असं म्हटलं जाते। गेल्या काही दिवसापासून झी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल होत आहेत। नवरी मिळे हिटलरला या मालिकासोबतच पारू आणि शिवा या दोन नव्या मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। त्यामुळे झी मराठी वाहिनीवर घसरलेला TRP नक्कीच वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान राकेश बापटबद्दल सांगायचं झालं तर 2011 साली त्याने रिद्धी डोगरा या हिंदी चित्रपट आणि मालिका अभिनेत्रीसोबत लग्न केलं, पण 7 वर्षाच्या सुखी संसाराला कुठेतरी गालबोट लागलं आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला। रिद्धी ही जेनेलिया आणि रितेश देशमुख यांची बेस्ट फ्रेंड होती। या दोघांचाही घटस्फोट झाल्यानंतर राकेश हा खूपच डिप्रेशनमध्ये होता। तर मधल्या काही काळात राकेशने OTT प्लॅटफॉर्मवरील बिग बॉसमध्ये एंट्री केली होती। तेव्हा शमिता शेट्टीसोबत त्याचं नाव जोडलं गेलं। दोघेही एकमेकाच्या प्रेमात आहेत असं या शोमध्ये भासवण्यात आलं होतं। मात्र जसा बिग बॉसचा शो संपला तसं समिता शेट्टीने त्याला बाजूला केलं। अर्थात हा सगळा पब्लिसिटी स्टंट होता हे त्याच्या खोट्या प्रेमावरून स्पष्ट झालं होतं। यानंतर राकेश अलीकडेच आलेल्या खुर्ची या मराठी चित्रपटात सुद्धा झळकला होता आणि आता तो लवकरच मराठी मालिका विश्वात पदार्पण करणार आहे। त्याला या नवीन भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा। तर राकेश बापटच्या या मराठी मालिका विश्वातील एंट्रीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।